अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. अनामिक रहस्य भाग 3. आपण आतापर्यंत पाहिलं, अंजली विचित्र वागते. प्रदीप तिला डॉक्टर ट्रीटमेंट चालू ठेवतो. मनीषा अंजलीची मैत्रीण प्रदीपची सर्व प्रकारे मदत करते. अंजलीला प्रदीप लॉकमध्ये ठेवतो, त्यामुळे कॉलनीमध्ये छुपी चर्चा चालू असते. अंजलीचे बाबा अंजलीचा फोन उचलत का नाही म्हणून काळजी वाटते. म्हणून अंजलीचा बालमित्र अजिंक्यला घेऊन ते मुंबईत अंजलीकडे येतात. प्रदीप ऑफिसमध्ये असतो आणि घर लॉक असतं. शेजार पाजारचे सांगतात अंजली आजारी आहे. प्रदीप रोज तिला आत ठेवून बाहेरून लॉक लावून जातो. हे ऐकून बाबा प्रदीप येईपर्यंत तिथेच थांबतात. अंजली आल्यावर तिची दयनीय अवस्था पाहून बाबांनी प्रदीपला जाब विचारला, जावई बापू, तुम्ही माझ्या अंजलीला काय केलं? प्रदीप जपापला, आता पुढे. अहो, ती आपल्या जन्मदात्या बापालाही ओळखत नाही. प्रदीप, तिला काय झालंय? कुठला आजार आहे तिला? तुम्ही तिला कोंडून का ठेवताय? बाबा, तुम्ही शांत व्हा. अजिंक्यने बाबांना सावरलं. अंजलीची अवस्था पाहून अजिंक्यलाही डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यालाही अंजलीला असं कोंडून ठेवलेलं पाहून आश्चर्य वाटलं. तो जोरातच बोलला, प्रदीप, अंजलीला नक्की कुठला आजार आहे? तिला असं डांबून ठेवण्याचं कारण कळेल का? प्रदीप घाबरला, पण जोरातच बोलला, तुम्हाला काय वाटतं? मी मूर्ख आहे? मला कळत नाही? अहो, कितीही झालं तरी ती माझी बायको आहे. तिचं बरं वाईट मला कळतं, समजलं? तुम्ही भेटलात, बघितलं, ती तुम्हालाही ओळखत नाही. गेले कित्येक दिवस ती रात्र झोपत नाही. मलाही ओळखत नाही, चिंटूलाही विसरली. पण म्हणून तिला डांबून लॉकमध्ये ठेवायचं? अहो, चांगल्या डॉक्टरकडे तिला न्यायला हवं. रोज डॉक्टर येतात, इंजेक्शन, गोळ्या, सगळं चालू आहे. मी दिवसभर तिच्यासाठी घरी बसून राहू का? मलाही माझे कामधंदे बघायलाच हवेत ना. इतका वेळ अजिंक्य बोलत होता. आता अंजलीचे बाबा बोलू लागले, ती इतके दिवस आजारी आहे तरी तुम्ही आम्हाला एकही फोन करून कळवलं नाहीत का? का म्हणजे? तुम्हाला टेन्शन येईल म्हणून. अहो जावई बापू, ती माझी एकुलती एक पोर आहे. कळतंय का तुम्हाला? तिच्याशिवाय माझं असं कुणीच नाही. माझ्या पोरीची इतकी दयनीय अवस्था होऊपर्यंतही कळवलं नाहीत मला. मग काय स्मशानभूमीत सरणावर चढल्यावर सांगणार होता? अजिंक्य बाबांना सावरत होता, पण बाबा रागाने बेभान झाले होते. अंजली हे सर्व पाहत होती, पण निशब्द कोपऱ्यातच बसून होती. अजिंक्य बाबांना सावरत होता आणि प्रदीप आपल्याच ताठ्यात उभा होता. बाबांनी अंजलीच्या काखेत धरत तिला उभं करायचा प्रयत्न केला, पण अंजलीने त्यांना जोरात ढकललं. बघितलं, ती भानावर नसते, अशीच वागते, काही बोलत नाही. मी तिला कसं मॅनेज करतो मलाच माहीत, प्रदीप बोलला. आता तुम्ही काहीही करू नका. तिचा बाबा जिवंत आहे अजून. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला दाखवीन तिला. प्लीज तुम्ही जा भाऊ इथून. तिचं काय करायचं ते मी बघून घेईन. मी तिचा नवरा आहे, म्हणत प्रदीपने बाबांना रूमच्या बाहेर काढलं. बाबा बाहेर आले, पण आता अंजलीला घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, स्पष्ट सांगितलं. प्रदीप खोचक बोलला, कुठे नेणार? त्या गावात? अहो, तिथे काय आहे? नाही, इथे राहून तिला चांगल्या डॉक्टरला दाखवणार, अंजलीच्या बाबांनी निश्चयाने सांगितलं. अहो, रोज डॉक्टर येतात बाबा अंजलीला बघायला, प्रदीप रेटूनच बोलत होता. माझा आता कोणावरही विश्वास नाही, असे म्हणून ते हॉलमध्ये आले. अजिंक्य, बाळा, तू परत जा. मी आता अंजली नीट झाल्याशिवाय येणार नाही. काका, मीही थांबतो तुमच्याबरोबर. अरे नको, तिला किती दिवस लागतील कोण जाणे. नाही, मीही थांबतो 2-3 दिवस, असं सांगून अजिंक्यही थांबला. प्रदीप जेवायला आला. अंजलीच्या बाबांना अजिंक्यला जेवायला सांगितलं, पण ते जेवले नाहीत.
बरोबर डबा आणला होता. तो घेऊन ते परत अंजलीकडे बेडरूममध्ये गेले. ती निपचित पडली होती. फरशीवरच आडवी झाली होती. बाबांनी डब्यातला खाऊ अंजलीच्या तोंडात दिला. अंजलीने डबा जोरात भिरकावला. मला नको, मला मरायचं नाही, मला मरायचं नाही म्हणत ती थरथर कापू लागली. बाबांना आणि अजिंक्यला ते बघवेना. बाबांना लेकीची ही अवस्था पाहून रडू आलं. अजिंक्य बाबांना समजावत होता, पण एकीकडे त्याचे विचारचक्र चालू होते. घास देताना अंजली मला मरायचं नाही असं का म्हणत होती? तिला काय झालंय? कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे? अनेक शंकांनी त्याच्या मनात घर केलं. सकाळी प्रदीप उठला. त्याने त्याचा चहा घेतला. आता बाबांना आणि अजिंक्यला परत गावी कसं पाठवायचं हा विचार त्याच्या मनात डोकावत होता. ते गेले नाही तर सगळं प्लॅन फसणार होता. त्याने अंजलीच्या बाबांना सांगितलं, मला अंजलीला घेऊन महाबळेश्वरला जायचंय. चिंटूलाही पाचगणीहून घेऊन जाऊ. अंजलीच्या दृष्टीने मी हा प्लॅन केलाय. तिलाही थोडासा हवेत बदल झाला तर बरं वाटेल. अशा अवस्थेत तिला घेऊन जाणार? अजिंक्य बोलला. का? काही हरकत? आणि तू कोण रे आमच्यामध्ये बोलणारा? तो अंजलीचा बालमित्र. तो आणि मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हालाही कुठे जाऊ देणार नाही, अंजलीचे बाबा म्हणाले. तेवढ्यात मनीषा घरात आली. पाठोपाठ डॉक्टरही आले. मनीषाने बाबांना नमस्कार केला आणि स्वयंपाकघरात गेली. डॉक्टर अंजलीच्या बेडरूममध्ये गेले. पाठोपाठ प्रदीपही गेला. बाबा आणि अजिंक्यही निघाले. प्रदीपने थांबवलं. डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही येऊ नका म्हणत त्याने दरवाजा आतून लॉक केला. अजिंक्यचा संशय बळावला. आपल्याला यायला प्रदीप नाही का म्हणतोय? अंजलीचं दुखणं शारीरिक नाही मानसिक आहे, स्पष्ट दिसतंय. मग डॉक्टर तिला कोणती ट्रीटमेंट देत आहेत? ह्या विचारात असतानाच मनीषा अंजलीच्या बेडरूममध्ये गेली. दार परत आतून लॉक केलं गेलं. थोड्या वेळाने डॉक्टर, मनीषा, प्रदीप बाहेर आले. अंजलीच्या बाबांनी डॉक्टरांना विचारलं, अंजलीला काय झालंय? काय झालंय डॉक्टर तिला? आपण कोण? मी अंजलीचा बाबा. हे पहा, त्यांना सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे. आता त्यांना इंजेक्शन देऊन झोपवलंय. त्यांना मानसिक आजार आहे. हळूहळू त्या होतील बऱ्या. हळूहळू म्हणजे कधी? अजिंक्य जोरातच बोलला. तसं सांगता येत नाही. मी डॉक्टर आहे, देव नाही. आणि डॉक्टर निघून गेले. हे काय होतंय अजिंक्य? ते डॉक्टर आहेत, त्यांना त्यांचं काम करू दे, समजलं? आणि अंजलीच्या रूमला लॉक करून प्रदीप ऑफिसला निघाला. हे काय जावई बापू, आम्ही इथे आहोत तरी तुम्ही तिला लॉकमध्ये का ठेवताय? तिला काही झालं तर तुमची जबाबदारी असेल. अहो, ती माझी मुलगी आहे. तुमच्यापेक्षा मी जास्त चांगली काळजी घेईन तिची. आणि प्रदीप चावी त्यांच्याकडे जोरात भिरकावून निघून गेला. अंजलीच्या बाबांनी दार उघडलं. बेडवर अंजली बेशुद्ध अवस्थेत झोपली होती. अजिंक्यने सगळी रूम आवरायला घेतली. पडदे धुवायला टाकले. जेवणाचं ताट बेसिनमध्ये ठेवलं. मनीषा स्वयंपाक आटोपून घरी निघाली होती. तिने अंजलीचं ताट वाढलेलं अजिंक्यकडे दिलं. हे काय, फक्त भाकरी आणि भाजी? हो, एवढंही खात नाही ती. मला असंच द्यायला सांगितलंय. तुम्ही जा, मी देईन ताट म्हणत अजिंक्यने ताट आपल्या हातात घेतलं. मनीषा घरी निघून गेली. अजिंक्यने ताट किचनमध्ये ठेवलं आणि अंजलीची रूम झाडायला गेला. बेडरूम झाडायला घेतलं तेव्हा त्याला औषधाच्या गोळ्यांची रिकामी बॉटल सापडली. एका बॅगमध्ये हँडग्लोव्ज आणि वेगवेगळे भयानक चेहऱ्याचे फेस मास्क सापडले. रक्ताने माखलेली साडी सापडली. तो त्या साऱ्या वस्तूंचा संदर्भ लावत होता. पण अंजलीच्या मानसिकता बिघडण्यामागे या गोष्टींचा संबंध असणारच हे त्याला उमजलं. बाबा शून्यात नजर लावून बसले होते. ह्या सगळ्या वस्तू अजिंक्यने सोसायटी डस्टबिनमध्ये फेकून दिल्या. रूम छान फिनाईलने पुसून काढली.
फुलं आणून फ्लॉवर पॉटमध्ये ठेवली आणि अंजली उठायची वाट पाहू लागला. उठल्यानंतर अंजलीची रिॲक्शन काय होती? प्रदीप अंजलीची कोणती ट्रीटमेंट करत होता? अंजली बरी झाली? हे सर्व पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद.